तर आपण पाहिलं की गेल्या अनेक दिवसांपासून आखाती देशात जे युद्ध सुरू आहे त्याचा परिणाम थेट हा भारतावर होतोय। भारतात सर्वात जास्त परिणाम जो आहे तो निर्यातीवर पडलेला आहे। निर्यात बंद असल्यामुळे भारतावर त्याचा मोठा परिणाम झालेला आहे, मोठा फटका त्याचा बसतोय। जसं गॅस असेल, इंधन असेल, याची आयात निर्यातीवर याच्यामुळे तर फटका बसलेलाच आहे, पण त्याचबरोबर जे आहे टेक्सटाईल व्यवसाय जो आहे भारतातील त्याच्यावरही मोठा परिणाम जो आहे तो झालेला दिसतो। ज्यात लखनौमध्ये प्रसिद्ध असणारे चिकनकारी जो उद्योग आहे त्याला याचा सर्वात मोठा फटका बसलेला आहे। कारण आखाती देशात त्याचबरोबर जे इतर गल्फ देश आहेत, त्याचबरोबर बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, नेपाळ, अफगाण या अनेक देशांमध्ये भारताकडून जो आहे चिकनकारी हे भरतकाम केलेले कपडा जो आहे तो निर्यात केला जातो। मात्र निर्यात बंद असल्यामुळे त्याचा मोठा फटका आता लखनौच्या या चिकनकारी उद्योगावर बसलेला आहे। तर चिकनकारीवर खूप मोठ्या प्रमाणात लखनौचा जो आहे अर्थव्यवस्था ती अवलंबून आहे। त्यामुळे आर्थिक संकटात जे आहे लखनौ हे पूर्ण शहर आलेलं आहे। कारण जवळपास लखनौला जो आहे तो या चिकनकारी उद्योगाचा वारसा लाभलेला आहे आणि त्यामुळे निर्यात बंद असल्यामुळे तिथल्या खूप मोठ्या प्रमाणात कारागिरांना याचा फटका बसतोय। जवळपास 5 लाख कारागीर जे आहेत त्यांच्यावर सध्या उपासमारीची वेळ आलेली आहे। कारण त्यांना दर महिन्याला आधी चिकनकारीचं काम मिळायचं, मात्र महिनाभर झालं त्यांची एकही खेप जी आहे ती गेलेली नाही आहे। आता या आखाती देशांमध्ये किंवा इतर किती मोठ्या प्रमाणात जो आहे तो माल निर्यात होतो भारतातून इतर देशांमध्ये, त्याची जर संख्या पाहिली तर वार्षिक उलाढाल जी आहे ती जवळपास 550 कोटीची होते, ज्यापैकी सुमारे 100 कोटी जे आहे ते गल्फ देशांना जो आहे तो माल पुरवला जातो आणि त्याचपैकी युरोप आणि इतर आंतरराष्ट्रीय देशांमध्ये जवळपास 70 कोटींचा माल जो आहे चिकनकारीचा जो भारतातून इतर देशांमध्ये निर्यात केला जातो। मात्र गेल्या एका महिन्यापासून एकही खेप झालेली नाही आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या आर्थिक संकटात इथले कारागीर आलेले आहेत। खरं तर चिकनकारीचं जर काम बघितलं तर जवळपास हे जे कारागीर आहेत सगळे ते जवळपास सकाळपासून ते रात्रीपर्यंत ह्या चिकनकारीचं काम करतात। कारण चिकनकारी हे खूप बारीक काम असतं, जे शक्यतो एका फिक्कट रंगावर पातळ कपड्यावर त्याचं बारीक विणकाम असतं किंवा त्याला भरतकाम आपण म्हणतो, एम्ब्रॉयडरी। तर त्या प्रकारचं काम असं ज्याला खूप वेळ लागतो आणि ज्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे। कुठल्या कुठल्या देशांमध्ये ही मागणी आहे तर यात भारतात तर आहेच याची मोठ्या प्रमाणात मागणी, पण पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आणि अफगाणी लोक जे आहेत ते खूप मोठे चाहते आहे चिकनकारी या कपड्याचे। आणि त्याचबरोबर ह्या देशातले लोक ज्या ज्या देशामध्ये राहतात तिथे सगळीकडे हा माल जो आहे तो निर्यात केला जातो। आणि ह्या लखनौई कपड्यांची सध्या गल्फमध्ये तर चाहते आहेच, पण ह्या परिस्थितीमध्ये गेल्या महिनाभर एकही खेप झालेली नाही आहे। आणि यामध्ये आणखी एक अडचण अशी आहे की या युद्धाच्या अगोदर बऱ्याच प्रमाणात जे आहे, कारण चिकनकारीला वेळ लागतो या कामासाठी, त्यामुळे खूप आधीच जे आहे इतर देशांमधून ऑर्डर्स घेतल्या जातात। निर्यात जी आहे ती इतर देशांमधून होत असते आणि त्यामध्ये ज्यावेळेस ऑर्डर घेतात त्यामुळे कस्टमाइज जो माल असतो, जो विशेष ग्राहकांसाठी तो माल खास बनवलेला असतो, तो माल आता गेल्या महिनाभर झालं गोडाऊनमध्ये पडला आहे। खरं तर झालं असं की आपण बघू शकता की हे जे चिकनकारीचे जे चाहते आहेत ते गल्फ कंट्रीजमध्ये, गल्फ देशांमध्ये सर्वात जास्त त्याची निर्यात केली जाते। मात्र ईद ह्या सणाच्या तोंडावरच हे युद्ध झाल्यामुळे तिथून जे माल निर्यात तिथल्या ज्या ग्राहकांसाठी खास बनवलेला माल होता तो तिथे निर्यात होऊ शकला नाही आणि तो आता गोडाऊनमध्ये पडला। आता याच्या पुढे तो निर्यात होईल की नाही याची देखील शंका आहे। आणि हा माल आता भारतात जर विकायचा झाला तर तोही शक्य नाही आहे, कारण ज्या प्रकारचे ग्राहक बाहेर निर्यात जो माल होत असतो, ज्या किमतीमध्ये बाहेरच्या देशातले लोक तो चिकनकारीचा कपडा जो आहे की तो घेतात विकत, त्याच किमतीमध्ये भारतात त्या मालाची विक्री होऊ शकत नाही, ज्यामुळे पुन्हा एकदा आर्थिक संकट जे आहे ते इथल्या कारागिरांवर होतं। आता झालं असं आहे की चिकनकारी जे उत्पादक असतात, जे व्यापारी जे असतात त्यांनी आधीच कारागिरांना ॲडव्हान्स दिलं आहे, त्यांच्याकडून काम करून घेतलं आहे। मात्र गेल्या महिनाभर झालं हा माल जो आहे तो गोडाऊनमध्येच पडल्यामुळे कारागिरांना आता कामच नाही आहे अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। आणि लखनौमधले जे कारागीर असतात ते जवळपास पूर्णपणे ह्या उद्योगावर पूर्णपणे अवलंबून असल्यामुळे आता निर्यात बंद झाल्यामुळे त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे। आता आपण जसं मगाशी म्हटलं तसं सण उत्सव जे आहे त्याच्या तोंडावर हा
एवढा मोठं संकट आल्यामुळे जे सण उत्सवासाठी चिकनकारी ज्या प्रकारे निर्यात केली जाते, तर फक्त इतर देशांमध्ये नाही तर भारतात देखील चिकनकारीचे जे ग्राहक आहेत त्याची देशात सध्या इतर देशांमध्ये युद्ध जे सुरू आहे त्याचा परिणाम म्हणून त्यांनी इतर गोष्टींना प्राधान्य देत चिकनकारी वगैरे ह्याचं खरेदी जी आहे ती भारतात देखील सण उत्सवात कमी झाल्याची पाहायला मिळते. म्हणजे निर्यात तर ठप्प आहेच, मात्र भारतातील ग्राहक देखील कमी झालेले आहेत चिकनकारी या कपड्यासाठी जे विकत घेणाऱ्या ग्राहक आहेत त्यांच्यासाठी. आणि यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत त्या काम करतात आणि महिला ज्या कारागीर आहेत त्या सध्या घर बसल्या चिकनकारीचं काम करत असतात, मात्र त्यांच्यावरही खूप मोठा परिणाम झालेला आहे. प्रति कपडा जवळपास त्यांना 300 ते 500 रुपये मिळतात, मात्र तो रोजगार जो आहे तो त्यांना आता मिळत नाही आणि त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात जो आहे तो त्यांना फटका या सगळ्याचा बसतोय. जवळजवळ 2 कोटी रुपयांचा माल जो आहे तो न विकता गोडाऊनमध्ये पडला आहे असं काही व्यापाऱ्यांचं सुद्धा म्हणणं आहे. तर हा जो माल जो बनतो तो निर्यात दर्जाचा असल्यामुळे इथे भारतातल्या लोकांना तो माल त्या किमतीत विकणं हे शक्यतो व्यापाऱ्यांना न परवडणारं असतं आणि त्यामुळेही वेगळं आर्थिक संकट त्यांच्यावर ओढावलेलं आहे या युद्धाचा. त्यामुळे इतरही युद्धामुळे जे आहे इतर देशांमध्ये इतर गोष्टींचाही खर्च वाढलेला आहे, त्यामुळे इतर देशातले लोक या सगळ्या म्हणजे चिकनकारी वगैरे या कपड्यापेक्षा जास्त प्राधान्य जे आहे ते आपल्या मूलभूत गरजांना जास्त देतात. त्यामुळे हा जो माल आहे तो अजूनही खपला जात नाही आहे. पण या सगळ्या परिस्थितीवर जर आपण बघायला गेलं तर काय नेमका यापुढेही परिणाम होऊ शकतो आणि त्यावर काय तोडगा निघू शकतो याचाही एकदा जर आपण विचार केला तर यात ही जर अशी परिस्थिती काही लोकांचं असं म्हणणं आहे की ही परिस्थिती जर दीर्घकाळ राहिली तर कारागिरांना हे काम सोडावं लागेल. पर्यायी काय होईल की ह्या सगळ्याचा परिणाम असा होईल की हे जर काम सुटलं तर याचा फक्त टेक्स्टाईल व्यवसायावरच परिणाम होणार नाही आहे, तर लखनौ जे ओळखलं जातं चिकनकारी या कापडासाठी या उद्योगासाठी तो वारसा जो आहे तो त्यांच्या हातून निसटेल. लखनौची ओळख जी आहे ती निसटण्याचा देखील भीती या ठिकाणी व्यक्त करण्यात येते आणि त्यामुळे हँडलूम असेल किंवा हँडीक्राफ्ट असेल सेक्टरमधील एक्सपोर्टचा हा मोठा भाग आहे आणि त्यामुळे जर अशाच प्रकारे जर तणाव राहिला, अशाच प्रकारे युद्ध परिस्थिती राहिली, अशाच प्रकारे निर्यात जर ठप्प राहिली तर एकंदरीत टेक्स्टाईलमध्ये होणारा जो हँडलूम किंवा हँडीक्राफ्ट जो उत्पादक व्यापारी जो आहे त्याच्यावर आर्थिक संकट ओढावण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे आता पर्याय म्हणून लखनौला देखील आता निदान त्यांना तरी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आता पूर्णपणे जो आहे जसं लखनौ पूर्णपणे चिकनकारी या उद्योगावर अवलंबून आहे, मोठ्या प्रमाणात खरं तर अवलंबून आहे या उद्योगावर, तर त्यांनी आता यासाठी पर्यायी मार्ग शोधण्याची गरज आहे. त्यासाठी ते सरकारकडे देखील निवेदन करत आहेत की यासाठी आम्हाला काहीतरी मदत यातून करण्यात यावी. मात्र हे जर युद्ध असं सुरू राहिलं तर त्याच्यावर उपाय म्हणून त्यांनी आता इतर उपाय शोधणं जसं त्याच्यावर इतर उद्योग सुरू करणं देखील आता गरजेचं आहे, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.